SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कार्यरत असूनही पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणारा हा वनरक्षक वन विभागात रुजू झाल्यानंतर लागलेला पक्षी निरीक्षणाचा छंद त्यांनी जोपासला. पक्ष्यांची ओळख आणि त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी धडपड केली. या धडपडीतून हिंगोली जिल्ह्याचे पक्षी वैभव त्यांनी जगासमोर उलगडले. जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांची यादी तयार केली. ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित केली. शिवाय जिल्ह्यात प्रथमच दिसलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या. या नोंदी आपल्याशी न बाळगता त्यावर शास्त्रीय निबंध लिहून त्या प्रकाशित केल्या. पक्ष्यांसोबत फुलपाखरे आणि उभयचरासंबंधी शास्त्रीय नोंदी करून त्यांचे शोध निबंध प्रकाशित केले. एका विषयातील छंद जोपासून त्यानुसार काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांची आज वनविभागाला खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणूनच वनपाल गणेश कुरा यांना फॉरेस्ट स्टाफ या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2026 सालचा SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड्स फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय.